आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची भावना असते की मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करावा. परंतु मराठवाड्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि तसं बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं पीक हे वाया गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही निर्णय असा केला की 1 ऑक्टोबरला वाढदिवस करायचा नाही, बॅनर, हार, तुरे, जाहिराती द्यायचे नाहीत आणि मग त्याचा जो खर्च आहे तो जर आपल्याला शेतकऱ्यांना काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करता आली तर तसा प्रयत्न करायचा. आणि म्हणून आता एक 40-50 गाड्या चाऱ्याच्या आमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी गोळा केलेल्या आहेत आणि त्या आता सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि मोहोळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री माननीय जयाभाऊंच्या उपस्थितीमध्ये त्या गाड्या आम्ही तिकडं शेतकऱ्यांना पाठवणार आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी मी आज पंढरपूरला आलो आहे. खरं तर ज्या पद्धतीने सांगली आणि कोल्हापूरला मदत दिली होती महापुराच्या वेळेला, तशी मदत या भागात द्यावी अशी सगळ्यांची मागणी राजू शेट्टींनी तीच मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत बोलणार आहात का? बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे की दुष्काळ पडल्याच्या नंतर जे आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो तशाच पद्धतीची किंवा त्याच्यापेक्षा चांगली मदत आम्ही ह्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना करणार आहोत. त्यामुळे नव्यानं मागणी करण्याची आवश्यकता नाही. एकच वर्षासाठी जे आर काढला होता तसाच जे आर काढतील ना. जे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीची मदत सरकारकडून मिळेल. अत्यंत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदनशील असणारे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं कुणाला आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, कुणाला नव्यानं मागणी करण्याची आवश्यकता नाही. सर्व शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याची चांगली भरपाई करणारा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री नक्की घेतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत निश्चिंत राहावं. जयंत पाटलांनी 50,000 रुपये मदत द्या म्हणून मागणी केलेली आहे. इथं पाहणी करताना एकरी 50,000ची मागणी केलेली आहे. शासन काय देत बघा, मी आता हे सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे कुणी काय मागणी करावी तो ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये प्रश्न आहे, त्यांना तो अधिकार आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांच्यासाठी चांगला निर्णय घेतील आणि तशा पद्धतीचं सुतोवाची त्यांनी केलेलं आहे. स्वतः ग्राउंडवरती जाऊन, फील्डवरती जाऊन त्यांनी या सगळ्या परिस्थितीची पाहणी केलेली आहे. त्यामुळं चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या बाबत नक्की होईल. बापू पाटलांच्या समाधीचे दर्शन घेतलं काय? अरे जाऊ, तो आता विषय सोडून द्या सगळा. ज्या पद्धतीने बघा, या विषयावरती मी काही बोलणार नाही. माझा विषय त्या दिवशी संपला इशारा सभेनंतर. त्यामुळे आता तो विषय माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा नाही. अजित पवार ज्या बाकीचा काय विषय असेल तर मला प्रश्न विचारा. मी या प्रश्नावरती एक शब्दानं बोलणार नाही. जनावर खरेदीला जो पैसा दिला जातोय ना तो अतिशय कमी आहे आणि शेतकऱ्यांचं जसं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या कृषी मंत्री आणि ती जाहीर करायची रक्कम दिली जाते ते तुमच्या ह्याच्यात अहवालात ती खूप कमी आहे. आणि कुठली म्हणताय तुम्ही? पूरग्रस्त जनावर गेली. हा, शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील जनावर खरेदीच्या बाबतीमध्ये जी सरकारकडून मदत मिळते किंवा अन्य काही सूचना असतील तर नक्की त्यांनी आमच्याकडे द्याव्यात, तिथल्या लोकप्रतिनिधींच्याकडे द्याव्यात. त्यांच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवून त्यामध्ये जे काय बदल करण्याची आवश्यकता आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही करू. मी उद्या सोमवारी उद्या सोमवार आहे ना, परवा सोमवारी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत. रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांनी गौतम पाटील बद्दल फोन केला, त्याच्यावर एक्स माध्यमावर प्रतिक्रिया दिली की गौतम पाटील यांना उचला असा तुम्ही डीसीपींना फोन करता. मात्र जो त्यांच्या मतदारसंघात एक गुन्हेगार होता तो त्यांच्या नाकाखाली पळून जातो प्रदेशामध्ये, त्याच्यावर का तुम्ही? ह्याचाच जोडीदार होता ना, त्याच्यावर बोल ना म्हणावं. गायवळ कोण होता? कोणा जोडीदार? ह्या रोहित पवारचा. चंद्रकांत पाटलांची पण चौकशी करा. नाही, ते नंतर बघू. ह्याचा दोस्त आहे ना, ह्याच्याबरोबर किती आहेत गुंड, किती मोक्यामधले गुंड ह्याच्याबरोबर आहेत? तुम्ही सगळे शूटिंग काढा या 2-3 वर्षामधले. त्यांच्या आजूबाजूनं किती मोक्यातले गुंड फिरतात, किती मर्डर केलेली लोक फिरतात, त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. चंद्रकांत दादा काय भूमिका घ्यायची ते घेतील. ते संवेदनशील आहेत आणि त्यांना काय असं कोणाला काय वाचवायची गरज नाही. एका सुदगिरणी कामगाराचा मुलगा महाराष्ट्राचा मंत्री झालाय, ते करतील व्यवस्थितपणे. पण तुम्ही जे लोकांना सजेस्ट करताय त्यापेक्षा तुमचे हे सगळे गुन्हेगारी क्षेत्रातले नेमके जोडीदार कोण आहेत ह्याची काय श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय? सगळे व्हिडिओ सगळे डिटेल काढून कोणी सल्ला द्यावा, कोणाला सल्ला द्यावा ह्याला पण जरा स्वतः
आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने दोन्ही पवार एकत्र सातत्याने येत आहेत तो काय माझ्यासाठी महत्वाचा विषय नाही. पुढं ज्या पण रोहित पवारांनी सांगितलं की टाळ्या सभेमध्ये मिळवल्यानंतर टाळ्या ठराविक वेळ वाजतात, सभा संपली की टाळ्या संपतात. कोणाला? काल त्यांनी अरे ते तुझ्या नशिबात ते- नाही ना, तुला टाळ्या बी कोण वाजवत नाही ना. सर्वसामान्यांसाठी काम केलं गेलं तर ते लोकांपर्यंत पोहोचत, त्या दृष्टीनं तुम्ही काय काम केलं ते द्या ना आधी 50 वर्षात. कशाला मला बोलायला होताय? एक असा बोर्ड लावा प्रत्येक चौकामध्ये, हे उजवलंय तुम्ही. माझ्या नेत्यांनी काम केलेलं मी कसं सांगतोय की मागं 14 ते 19ला देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार नावाची योजना आणली आणि ती अत्यंत कमी पैशामध्ये राबवली गेली. या राज्यामध्ये 28,000 गावामध्ये लाखो कामं केली. मग त्यामध्ये नाला खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, ओढा खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल, नदी खोलीकरण असेल, नदींचं पुनर्जीवन असेल, नदीवरती बंधाऱ्यांची चेन करणं असेल. जिथं शेतकरी एक पीक घ्यायचा तिथं 2 घेतोय, जिथं 2 घ्यायचा तिथं 3 घेतोय. काम सांगतो ना मी. आमचं जेव्हा 95 ते 99ला सरकार होतं, मुंबई टू पुणे एक्सप्रेस हायवे केलाय, लाखो लोक रोज जात आहेत. सरकार व्यक्तिगत सांगितलं नाही त्यानं सल्ला देणे, तुम्ही उजवले काय ते सांगा ना 50 वर्षात. व्यक्तिगत आम्ही बघतो, सल्ला द्यायला काय त्याला ठेवला नाही आम्ही सल्लागार म्हणून. आमचा आम्ही आहेत, आमचे बेंडके सल्ला देतात मला काय आज करायचं. तुम्ही शेतकऱ्यांसाठी मदत घेऊन आलात. खरं तर शेतकरी खूप मोठ्या आशेने या ठिकाणी पूरग्रस्त शेतकरी आहे. ज्या पद्धतीनं शेतकरी सातत्याने मागणी करतोय की दुष्काळी ओला दुष्काळ जाहीर करून मदत मिळावी, मात्र मुख्यमंत्र्यांना म्हणतात की एनडीआरएफ जे निकष आहेत त्या निकषामध्ये हे बसत नाही. मात्र कर्नाटक सरकारनं एनडीआरएफचे जे निकष आहेत ते निकष बाबा, बदलून माननीय दिलेले आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्ट सांगितलंय, शब्दाचा खेळ कुणी करू नये. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची आम्ही मदत देणार आहोत. मग ते कुठल्या पण निकषात बसू द्या ना. तुम्हाला मदत मिळाली म्हणजे विषय संपला. त्यामुळे विरोधकांनी ह्याचं काही भांडवल करण्याची आवश्यकता नाही. मदत शेतकऱ्यांना द्यायची सरकारची भूमिका आहे आणि ती येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळल. त्यामुळं आता निश्चिंत राहावा, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची मदत द्या. भारतीय जनता पार्टीने आता जे कुणबीचे जे दाखले दिलेत त्यावरनं लक्ष्मण हाके म्हणतायत की ओबीसीचं आरक्षण हे मुख्यमंत्र्यांनी संपवलंय. ही लाखोनं लोक आज ओबीसी मध्ये यायला लागलेली आहेत. तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? बघा, मी तर सगळी डिटेल माहिती घेतलेली आहे. जे कुणबी ओरिजिनल आहेत त्याबद्दल आमचं कुणाचं दुमत नाही. म्हणजे खाडाखोड करून मागं कुणबी लिहा, पुढं कुणबी लिहा. मराठा तर उल्लेख आहेच जन्माच्या दाखल्यावरती, शाळेच्या दाखल्यावरती. परंतु मागं कू लिहायचं, पुढं कू लिहायचं, मागं कुणबी लिहायचं, पुढं कुणबी लिहायचं किंवा ओव्हर रायटिंग करायचं, अशा पद्धतीची जी बोगस सर्टिफिकेट काढलेली आहेत त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. आणि हे जे सर्टिफिकेट दिले त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे, त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं आमची ही मागणी आहे की ज्यांचे मूळ कुणबी नोंद आहे त्याच्याबद्दल कुठल्या ओबीसी नेत्याचं दुमत नाही. परंतु चुकीच्या पद्धतीनं बोगसगिरी करून जी लोक दाखले काढतायत त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे. आणि सरकारनं पण ओबीसी ज्या मंत्र्यांची समिती गठीत झालेली आहे, मला वाटतं मागं बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिलेले आहेत की असे जे चुकीच्या पद्धतीनं मागे पुढे लिहून किंवा ओव्हर रायटिंग करून जे दाखले काढलेले आहेत किंवा ज्याला जात पडताळणीनं प्रमाणपत्र दिलंय त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदय समितीने दिलेले आहे. मनोज जरांगेंनी सांगितले मंडल आयोगाच्या विरोधात आम्ही ह्याच्यात जाणार आहे न्यायालयात आणि हे कुणी कुणाच्या विरोधात जावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे ना. आपण कायद्याच्या देशामध्ये राहतो, कायद्याच्या राज्यामध्ये राहतो. कुणाला वाटलं एखाद्या निर्णयाच्या विरोधात जावं तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जावं खुशाल, त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं कारण नाही. परंतु घटनात्मक एक आयोग स्थापन करून दिलेलं आरक्षण आहे, त्यामुळे कुणी एक कोर्टात जावं, कुणी आणि कुठं इंटरनॅशनल कोर्टात जावं त्याबद्दल कुणी कुणाला थांबवू शकत नाही. त्यामुळे आम्हाला काही त्या विषयीची अजिबात चिंता नाही. आता ह्याच्यामध्ये चंद्रकांत बबनराव दादांनी- तायवडे म्हणतायत की ह्याच्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसत नाही. तर बघा, विषय नीट समजून घ्या. गेल्या 2 वर्ष हे आंदोलन सुरू झाल्याच्या पासून जे 58 लाख नोंदी असं जे सांगितलं जातंय तशी परिस्थिती नाही. मुळामध्ये विषय नीट समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये विदर्भातल्या मराठा समाजाला म्हणजे त्यांनी महाराष्ट्रालाच आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नोंदी करून घ्या. परंतु त्यांचं लोकांनी ऐकलं नाही. तेव्हा त्या लोकांना वाटलं आम्ही कसं काय मागासवर्गीय व्हायचं. परंतु विदर्भमध्ये मग त्यामध्ये बुलढाणा असेल, त्यामध्ये वाशिम असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, नंतर तिकडं गोंदिया आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, नागपूर शहर आहे, नागपूर ग्रामीण आहे. इथल्या लोकांनी तर कुणबी नोंदी घेऊन टाकल्या तेव्हाच. त्यामुळे तिथला मराठा ओरिजिनल कुणबी झालेला आहे. आता राहिला कुठं खानदेशामध्ये नाशिक, धुळे, जळगाव. नंदुरबारचा तर विषय नाही. नंदुरबार हा 90% एसटी बहुल जिल्हा आहे.
म्हणजे तिथं धनगरांची संख्या तर एकदम कमी आहे. मी तिकडं जेव्हा दौऱ्यामध्ये जातो तर खूप कमी संख्या आहे. मराठा समाजाची पण तीच परिस्थिती आहे. राहिले हे 3 जिल्हे. नंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, इकडं हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव हे 8 जिल्हे. आणि आपल्याकडचे पश्चिम महाराष्ट्रातले समजा हे अहिल्यानगर एक, इकडं आपल्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे. कोकणातला मराठा काय म्हणतोय, आम्हाला ओबीसीचं सर्टिफिकेट नको आहे. मग तिकडं राहिला कुठला पालघर एसटी बहुल मतदारसंघ आहे, तिथं मराठा समाजाची संख्या नाही. ठाणे, तिथं मराठा समाजाची संख्या नाही, तिथं एक एसटी बहुल आहे, नाहीतर आगरी कोळी मोठा समूह आहे. आणि मुंबई उपनगर इथं काय मराठा असण्याचं कारणच नाही. आपण जेवढी इकडून विस्थापित झाली किंवा धनगर समजा इकडून आपली लोक जाऊन तिकडे राहिले असतील तेवढीच. त्यामुळे आता हे राहिलेले जिल्हे, मराठवाड्यातले 8 जिल्हे, आपल्याकडचे 5 जिल्हे, तिकडचे 3-4 जिल्हे, एवढ्यात काय 58 लाख नोंदी असतात का? मला सांगा ना. मला आत्तापर्यंत माहिती अशी कळते की 48,000 लोकांच्या नोंदी सापडल्या, त्यातल्या काही हजारांना दाखले दिलेले आहेत आणि जवळपास 8,000च जात पडताळणी झालेले आहेत असा आकडा आहे. त्याची माहिती घ्यावी. त्यामुळं ते जे पद्धतीनं सांगताय आम्ही 58 लाख नोंदी सापडल्या, हे सगळं मराठा समाजाची सुद्धा ते आंदोलन करते, फसवणूक करतायत असं माझं मत आहे. आणि एवढ्या 58 लाख नोंदी जर एवढ्या 8-10 जिल्ह्यात सापडल्या, मग लोकसंख्या किती राहिली? महाराष्ट्राची लोकसंख्या आहे किती? 12 कोटी लोकसंख्या आहे. 12 कोटीतली मुंबईतली लोकसंख्या वजा करा, विदर्भातली संख्या वजा करा, पालघर जिल्हा वजा करा, ठाणे जिल्हा वजा करा, नंतर नंदुरबार जिल्हा वजा करा जिथं लोकसंख्या कमी आहे. आणि कोकणातले 3 जिल्हे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ते मात्र आम्हाला दाखले नको. मग एवढ्या नोंदी असतात का? हे जर अशा पद्धतीनं सांगितलं जातंय. परंतु माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की ओबीसीच्या लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या शंका दूर करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक लावलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदय ओबीसीच्या हिताचं रक्षण करण्याचे निर्णय नक्की घेतील, त्याबद्दल कुणाच्या मनामध्ये दुमत नाही. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घ्या म्हणून जे आंदोलन बोराटे चालू आहे ना. हा, मग ते योग्य वाटतंय का तुम्हाला? काय मागणीच आहे ना आमची, पूर्वीपासूनची आमची मागणी आहे की धनगर समाजातला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. धनगर समाजामध्ये मोठा रोष आहे, संताप आहे आणि त्यामुळं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आता हायकोर्टानं आमच्या विरोधात निकाल दिला, सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला. आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तिथं जी SLP आहे ती काढून घेऊन मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्याच्याबद्दल परवानगी मागितलेली आहे. आणि आम्हाला ती जर परवानगी 8-10 दिवसात मिळाली तर परत आम्ही मुंबईच्या हायकोर्टामध्ये परत पुनर्विचार याचिका दाखल करतोय. कारण आता ग्राउंड पूर्ण बदललेले आहेत. जो निर्णय दिला होता की धनगड आहे असं, जे 2 न्यायाधीशांचं बेंच होतं, त्याने म्हटले की फुलंब्री तालुक्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बाबरा नावाच्या गावामध्ये आमचं खिलारी धनगर समाजाचंच कुटुंब आहे, त्याने असं धनगड करून दाखले काढले होते आणि त्यांना जात पडताळणी मिळाली होती आणि ते 5 सर्टिफिकेट होती. आणि कोर्टानं निर्णय देताना म्हटले की 5 धनगड तर आत्ता ऑन पेपर आहेत. आदिवासी लोकांनी पण तिथं वकील उभा केले होते, ते निदर्शनानं आणून दिलं की हे 5 धनगड आहेत, तुम्ही नाही कसं म्हणताय, 0 धनगड आहे असं आमचं म्हणणं होतं आमच्या याचिकाकर्त्याचं. तर आता परत ते 5च्या 5 सर्टिफिकेट रद्द केलेले आहेत. तर आम्ही आता इकडं पण प्रयत्न करतोय. सरकारनं सरकारच्या पद्धतीनं त्यांची तज्ज्ञ मंडळी लावून धनगर समाजाच्या एसटीची अंमलबजावणी कशी करता येईल याचा विचार सरकारनं करावा. आम्ही इकडं हायकोर्टात पण काम करतोय, रस्त्यावरची पण लढाई धनगर समाज लढतोय आणि सरकारनं सरकारचं काम करावं, ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे. आणि लवकर एसटीचं सर्टिफिकेट धनगरांना द्यावं. निधीबाबत अजित पवार दुजाभाव करतात असा तुमचा आरोप होता, हाकेंचा आरोप होता. आता निधी मिळतोय का महाज्योतीला किंवा बाकीच्या सगळ्या ज्या ओबीसीच्या ज्या हे आहेत त्याला निधी अजितदादांकडून व्यवस्थित मिळतोय का? परिस्थिती बघा, बार्टी, TRTI ह्या जुन्या संस्था आहेत आणि त्याच्यानंतर देवाभाऊ मुख्यमंत्री असताना 14 ते 19ला सारथी नावाची संस्था मराठा समाजाच्यासाठी स्थापन झाली आणि नंतर लगेच ओबीसीचं मंत्रालय स्थापन झालं. ओबीसीचं मंत्रालय स्थापन करणार महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे. ओबीसीचं मंत्रालय स्थापन झाल्याच्या नंतर 346 जातीचा समूह ज्या ओबीसी प्रवर्गात येतो त्यांच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं एक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन केली की ज्याला महाज्योती म्हटलं जाते. आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती. सारथीला 100 कोटी मिळाले का महाज्योतीला 50 मिळायचे, तिकडं बार्टीला 70 कोटीच मिळायचे. यामध्ये असमानता होती. सभागृहामध्ये आम्ही विषय लावून धरले की ह्या ज्या संस्था आहेत त्यांना तुम्ही मोठ्या प्रमाणात निधी द्या. जे TRTI आहे आदिवासी जमातीसाठी, बार्टी आहे मागासवर्गीय समाजासाठी आणि सारथी आणि महाज्योती त्यांना तुम्ही समान द्या. मग आता समान झालं. आता आमची मागणी अशी आहे
की महाज्योतीमध्ये 52% लोकसंख्या आहे विद्यार्थ्यांची आणि कोर्सेस जास्त आहेत. आता मला आकडा माझा मागं पुढं होईल. 6 कोर्सेस सारथी मार्फत चालवले जात होते, 6 कोर्सेस बार्टी मार्फत चालवले जात होते, 6 कोर्सेस TRTI मार्फत चालवले जात होते आणि 12 कोर्सेस हे महाज्योतीच्या माध्यमातून चालवले जात होते. आणि तिकडं 28,000, 22,000, 18,000 असे अर्ज आले आणि महाज्योतीकडं 58,000 अर्ज आले. मग आता 58,000 जर अर्ज महाज्योतीकडे आले तर तुम्ही सारथीला 300 कोटी दिलं तर महाज्योतीला 300 कोटी देऊन कसं चालेल? आणि म्हणून ती मागणी आमची आहे की जेव्हा तुम्ही सारथीकडं 28,000, 22,000 किंवा बार्टीकडे 18,000 फॉर्म येतात तेव्हा तुम्ही 300 कोटी तिथं पण देणार आणि महाज्योतीला पण 300, तर असं होणार नाही. तर आमची लोकसंख्या बघून, येणाऱ्या अर्जाची संख्या बघून महाज्योतीला निधी वाढवावा. आता डिसेंबरमध्ये अधिवेशन येतं आहे तर नक्की आम्ही त्यामध्ये निधी आम्ही वाढवून घेऊ किंवा चांगल्या खूप योजना महाज्योतीच्या माध्यमातून OBC समाजासाठी चालू आहेत. विशेष म्हणजे एक वैमानिक होणारी योजना, जी मुलं वैमानिक होतात आणि त्यांची फी असते लाखो रुपये, 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 50 लाख वेगवेगळ्या कॉलेजची. तर 22 मुलं आपल्या महाज्योतीच्या माध्यमातून OBCची म्हणजे कुंभार, सुतार, लोहार अशा समूहातली मुलं आता वैमानिक झाली. त्याची सगळी फी महाज्योतीनं भरली आहे. 75 मुलांना फॉरेनला जाण्यासाठी महाज्योती स्कॉलरशिप देते. त्याची तर 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी रुपयेपर्यंत स्कॉलरशिप महाज्योतीच्या माध्यमातून मिळते. गावगाड्यातली अनेक मुलं महाज्योतीच्या माध्यमातून मिळणारा स्टायफंड घेऊन किंवा आकस्मिक निधी घेऊन MPSC पुणे, मुंबई किंवा अन्य ठिकाणी जिथं सेंटर दिलेले आहेत आणि UPSCसाठी दिल्ली, तर खूप मोठ्या प्रमाणात महाज्योतीच्या माध्यमातून फायदा झाला आहे. याचं सर्व श्रेय देवाभाऊंच्याकडे जातं, त्यांच्या कल्पकतेला जातं. कारण नवीन काहीतरी करणं राजकारत्याची जबाबदारी असते, परंतु गेल्या 40 वर्षात कुठल्या राजकारत्याला नवीन काही करावं वाटलं नाही. देवाभाऊंना वाटलं. मराठा समाजासाठी सारथी स्थापन केली, महाज्योती OBCसाठी केली. त्यातून आता बंजारा समाजासाठी त्यांनी वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनारटी ही बंजारा समाजासाठी स्थापन केलेली आहे. म्हणजे छोट्या छोट्या संस्था तयार झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. आता बंजारा समाजाच्या वनारटीला सुद्धा 100-200 कोटी मिळाले तर तिथल्या मुलांना फायदा होईल. आता आम्ही परत म्हणलं की तुम्ही स्मार्टी तयार करा. सुभेदार मल्हारराव होळकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, धनगर आणि बाकीचे जे राहिलेले भटके विमुक्त आहेत त्यांना त्यामध्ये द्या. म्हणजे महाज्योतीतली 50-1 जातीची संख्या कमी होईल, महाज्योतीतल्या बाकीच्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि इकडं जर संस्था एखादी स्थापन झाली तर त्याचा फायदा जे विखुरलेला समाज आहे त्याला होईल. तर सरकार चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करतंय. आणखी काय नवीन सजेशन लोकांच्याकडून येत आहेत तर ते सजेशन आम्ही सरकारकडे पाठवून आणखी काही निर्णय सरकारला घ्यायला. दिवाळीनंतर निवडणुका लागतात राज्यातल्या जिल्हा परिषद असतात. बऱ्याच दिवसापासून 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषदच्या मुदती संपल्या, पंचायत समितीच्या मुदती संपल्या. कारण ही निवडणूक झाली होती मला वाटते 17 फेब्रुवारी 2017ला आणि तिथून परत ह्या OBC आरक्षणामध्ये काही अडचणी आल्या, तिथला इम्पेरिकल डेटा गोळा करणं असं, कोर्टामध्ये काही लोक गेली आणि त्यामध्ये निर्णय झाला नाही. तर आता त्या निवडणुका सुप्रीम कोर्टानं 31 जानेवारी 2026 पूर्वी नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कसल्याही परिस्थितीत घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं आता सोमवारी नगरपालिका नगरपालिकांचं नगराध्यक्षपदाचं सोडत आहे आरक्षणाची आणि 13 किंवा 14 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत आहे. आणि मला वाटतं मग ह्या निवडणुका डिसेंबरला अधिवेशनाचा काळ वगळून मागं पुढं होतील. माझा काय तो अधिकार नाही, पण लोक सगळे जे बुद्धिवान लोक आहेत, जे अभ्यासू लोक आहेत ते बोलत आहेत की 3 टप्प्यामध्ये निवडणुका होतील. आता तो काय निवडणूक आयोगाचा विषय आहे, पण आता आम्ही सगळे तयार आहे निवडणुकीला. सांगली जिल्ह्यात काय वेळ वाटतं? एवढं तुमचं जयंत पाटलांचं तुमचं बरेच सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहेत. भारतीय जनता पार्टी परत महायुती, आता वरिष्ठ लोक निर्णय त्यावरती घेतील, पण भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेस 27-28 ZP मेंबर हे भाजपच्या चिन्हावरती निवडून आले होते. त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार हे भाजपच्या चिन्हावरती निवडून येतील अशी परिस्थिती आता सांगली जिल्ह्यामध्ये आहे.